मला जर शेतीमध्ये जर उत्पादनामध्ये काहीतरी प्रोग्रेस करायची असेल, समजा आज मी 10 बॉक्स दुधी भोपळा किंवा वांग्याचं उत्पादन घेतो, ते जर 70 बॉक्स 60-80 बॉक्सवर न्यायचं असेल तर मला मधमाशीशिवाय पर्याय नाही. मधुमक्षिका पालन हे बेस्ट आहे आणि त्याचा फायदा शेतीसाठी पण होतोय आणि स्वतःसाठी पण होतोय आणि त्याचे खूप फायदे आहेत चांगले चांगले. माझा असा विचार होता की रिटायरमेंट झाल्यानंतर किंवा या 2-4 वर्षानंतर गावामध्ये असं काहीतरी करावं की ज्याच्यामुळे आपण रिटायरमेंट झाल्यानंतर आपलं जीवन सुखी करू शकू. नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी विजन या युट्यूब चॅनलमध्ये मी सुजित तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील बायोडायव्हर्सिटी पार्क येथे. इथे आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्या व्यक्तिमत्वाने हजारो शेतकऱ्यांना, युवकांना मधमाशी पालनाद्वारे प्रशिक्षित केलं. पण तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग. प्राध्यापक हेमंत कुमार डुंबरे सर प्रशिक्षण अधिकारी म्हणून केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथे कार्यरत आहेत. मधमाशा नसतील तर मानवजात इथे राहील की नाही असा प्रश्न अनेक शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच मधमाशांचं महत्त्व ते वेळोवेळी अधोरेखित करतात. मानवाने मधमाशी वाचवली पाहिजे, तिचं संवर्धन केलं पाहिजे, हे मानवाचं कर्तव्य असल्याचं ते सांगतात. तरुणांनी मोठ्या संख्येने मधमाशी पालनात आलं पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजवर अनेक शेतकरी बांधवांना आणि तरुण मित्रांना यशस्वीरित्या प्रशिक्षित केले आहे. मधुमक्षिका पालन या विषयावरती जर बोलायचं म्हटलं तर माझ्या यातले गुरु कोण आहेत, तर गुरु आहेत माझ्याच गावचे एक सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक डॉक्टर अनिल अवचट. डॉक्टर अनिल अवचट यांनी 2006 साली साप्ताहिक सकाळमध्ये एक लेख लिहिला, तो माझं मधमाशी प्रेम. आणि तो माझं मधमाशी प्रेम जो लेख लिहिला होता त्या लेखाच्या नुसार मी माझं काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि नंतर पुढे जाऊन मी 2006 साली जेव्हा माझं काम सुरू केलं त्यावेळेस मी वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला पत्र लिहिली. त्या पत्राच्या आधारे मला वेगवेगळी पुस्तकं आली आणि त्या पुस्तकाच्या आधारे मी काय माझं वाचन केलं आणि 2013 साली मी ऍक्च्युली मधमाशा पाळायला सुरुवात केलेली आहे. पहिल्या 2 वर्षामध्ये त्या मधमाशा मला खूप दंश केला, त्यांनी खूप मला त्रास दिला, परंतु मी मागे हटलो नाही. मला माहित होतं की मधमाशी पालन हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण 2006 साली मला त्यांनी अनिल अवचटांनी सांगून ठेवलं होतं की मधमाशी पालन या क्षेत्राला पुढे जाऊन खूप मोठी व्हॅल्यू येणार आहे. ती व्हॅल्यू आता आलेली आहे. कारण आता गेल्या 3-4 वर्षातला अनुभव पाहता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मधमाशांची गरज शेतकऱ्यांना भासू लागलेली आहे. कारण परागीभवनासाठी मधमाशा या महत्वाच्या असतात. 2 प्रकारचं परागीभवन असतं. एक असतं स्वपरागीभवन, ज्याला सेल्फ पॉलिनेशन म्हटलं जातं, आणि दुसरं असतं परपरागीभवन, ज्याला क्रॉस पॉलिनेशन म्हटलं जातं. परपरागीभवन जे असतं त्याला म्हणजे क्रॉस पॉलिनेशनसाठी मधमाशाच लागतात. कारण इतर जे घटक आहेत परागीभवन करणारे हे अतिशय अत्यल्प प्रमाणामध्ये परागीभवन करतात, परंतु ते जरी अत्यल्प प्रमाणात असले पण मुख्य घटक जो आहे तो म्हणजे मधमाशी आहे. आणि मुख्य घटक आज मधमाशी आहे. जवळपास नाही म्हटलं तरी एक 85 ते 90% मधमाशा या परागीभवन करतात. आणि परागीभवन केल्यामुळे अन्न तयार होतं आणि जे अन्न आपण रोज खातो आणि जगतो. आपल्याला कुठल्याही जेवणाच्या ताटामध्ये जे अन्न येतं त्यातली जवळपास 1/3 भाग हा मधमाशीच्या परागीभवनाच्या मुळे येत असतो. ही आपण लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की स्वपरागीभवन म्हणजे जसं तांदूळ आहे किंवा गहू आहे किंवा बाजरी आहे किंवा मका आहे किंवा ज्वारी आहे, ही सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स आहेत. परंतु या पिकांवरती सुद्धा मधमाशा जातात. त्याचं कारण असं आहे कारण त्यांना त्याच्यामधून परागकण मिळतात. मधमाशांचे 2 महत्वाचे घटक आहेत, ते म्हणजे परागकण मिळवणे आणि दुसरा घटक आहे तो म्हणजे मकरंद मिळवणे. मकरंदाचं रूपांतर त्या मधाच्या थेंबात करतात आणि जो परागकण आणतात त्या परागकणाचा पुढे जाऊन ह्या परागकणाचं त्या वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये मध टाकून त्या बी ब्रेड म्हणतात, त्याला बी ब्रेड. ते बी ब्रेड हे नवीन ज्या मधमाशा जन्मलेल्या असतात त्यांना खायला ते काम आपण. प्रथमतः मधमाशांची आपण किती जाती ते पाहूया. मधमाशांच्या एकूण 9 प्रकारच्या जाती आपल्याला जगामध्ये सापडतात. त्याच्यापैकी भारतात सापडतात 5 प्रकारच्या मधमाशा. 5 प्रकारच्या मधमाशा म्हणजे पहिली मधमाशा, त्याच्यातच वर्गीकरण करू शकतो आपण. अवर्गीकरण जे आहे ते असं आहे
की उजेडात राहणाऱ्या मधमाशा ज्या पेटीमध्ये पाळता येत नाहीत, उदाहरणार्थ आग्यामोळ आहे किंवा फुलोरी मधमाशी आहे. या दोन्ही मधमाशा ज्या आहेत, आग्यामोळ म्हणजे अपिस डॉर्साटा आणि फ्लोरिया म्हणजे फुलोरी मधमाशी म्हणजे अपिस फ्लोरिया. ओके, या दोन्ही मधमाशा आपल्याला पाळता येत नाहीत. त्याच्यानंतर मधमाशा काही पेटीमध्ये पाळू शकतो आपण, त्या आहेत अंधारात राहणाऱ्या मधमाशा. 3 प्रकारच्या मधमाशा याच्यामध्ये आहेत. पहिली आहे ती म्हणजे सातेरी मधमाशी, जी 7 पोळी करते, ती सातेरी मधमाशी असते. दुसरी असते युरोपियन मधमाशी. ती युरोपियन मधमाशी ही आपण इटली देशातून आयात केलेली आहे, पण जिथे जगभर तिचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे, तर ती असते युरोपियन मधमाशी. आणि तिसरी असते ती डंकरहित मधमाशी, ही भारतीय मधमाशी आहे. ही सातेरी मधमाशीची पेटी आहे. सातेरी मधमाशीची पेटी ही त्याच्यामध्ये 7 पोळी बांधते, ती म्हणून सातेरी मधमाशी म्हटलं जातं. सातेरी मधमाशी ही भारतीय मधमाशी आहे. आपल्या परिसरामध्ये सातेरी मधमाशा ह्या पूर्वीपासून होत्या, आताही आहेत. जर त्यांना तुम्ही पकडलं आणि त्याच्यामध्ये पेटीमध्ये बंदिस्त केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारचा उच्च दर्जाचा मध मिळू शकतो. हे बघा, ह्या सातेरी मधमाशा आहेत. ह्या सातेरी मधमाशाचं तोंड त्या बाजूला येतं, तिकडे तुम्हाला गेट आहे त्याचं, परंतु हे गेट आहे, ह्या गेट मधूनच ते आतमध्ये बाहेर जाता येतात. आणि याला ब्रूड चेंबर म्हटलं जातं, याला ब्रूड चेंबर म्हटलं जातं, याला झाकण म्हटलं जातं, याला क्वीन सेपरेटर म्हटलं जातं. आणि याच्यावरती आपण एक दुसरं ते लावतो, त्याला म्हणतात हनी चेंबर. हनी चेंबर मधलंच मध काढायचं असतं, ब्रूड चेंबर मधलं मध कधीही काढायचं नसतं. लक्षात ठेवा, कुठल्याही मधमाशीच्या याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या मधमाशा असतील, सातेरी किंवा युरोपियन, याच्यामधलं ब्रूड चेंबर मधलं मध कधीच काढायचं नाही. कारण ब्रूड चेंबर मधलं मध ह्या त्या स्वतःच्या त्यांच्या अस्तित्वासाठी त्या तयार करत असतात. आणि जे वरती आपण सुपर लावणार आहे, तो सुपर मधलं मध काढण्यासाठी आपण काय करायचं असतं, नेहमी लक्षात ठेवायचं असतं की सुपर मधलं मध काढायचं असतं. तर मध काढण्यासाठी यंत्र आपल्याकडे आहे, त्याला हनी एक्स्ट्रॅक्टर म्हटलं जातं. ही युरोपियन मधमाशी आपण इटली देशातून आयात केली. आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, 1950 साली आपण प्रजासत्ताक स्थापन झालं आपलं, आणि 1954 सालामध्ये आपण ही इटली देशातून आणलेली मधमाशी आहे, ही प्रथमतः हिमाचल प्रदेशमध्ये आणली गेली. हिमाचल प्रदेशमध्ये तिचं वाढवत गेली आणि आज मी तिला संपूर्ण भारतामध्ये जर बघितलं आपण, तर ह्या मधमाशीचा मोठा प्रचार प्रसार झालेला दिसतो आपल्याला. कारण यांचं प्रत्येकाचं मध बनवण्याचं जे किलो आहे म्हणजे उत्पन्न आहे, हे फरक आहे. उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला, ही जी मधमाशी आहे, युरोपियन मधमाशी आहे, साधारणपणे 25 ते 40 किलो मध साधारणपणे एका पेटीतून एका वर्षाला तुम्हाला मिळू शकतं. तेच जर सातेरी मधमाशी पाहिली तुम्ही, सातेरी मधमाशीचं उत्पादन हे साधारणपणे 6 ते 8 किलो, फार फार तर 10 किलो पर्यंत हे मध उत्पादन आपल्याला वर्षाकाठी मिळतं. मध हा पदार्थ त्यांनी त्यांच्या अस्तित्वासाठी किंवा भवितव्यासाठी केलेला असतो, आपल्यासाठी नसतो. जे मधमाशी पालन करणारे त्यांना साधा सल्ला आहे की नेहमी सुपर मधलं मध काढा, कधीही तुम्ही ब्रूड चेंबरचं मध काढू नका. त्यांच्या पोटामध्ये एक ग्रंथी असतात, ज्या ग्रंथीमधून वॅक्स पाझरतो, वॅक्स मेन पाझरतो, आणि त्या मेनाच्या पदार्थापासून त्या काय बनवतात, घर बनवतात. साधारणपणे ज्या जन्मलेल्या माशा असतात त्याच्या 10व्या दिवसापासून तर 16व्या दिवसापर्यंत त्या काय करतात, मेन त्या पाझरवत स्वतःच्या पोटामध्ये मेन पाझरवतात आणि तोंडाच्या साह्याने त्यांचं घर बांधतात. हे त्यांच्या तोंडाच्या साह्याने बांधलेले घर आहेत, जे दिसत असतील तुम्हाला ते. आता या सगळ्या मधमाशा काम करतायत. ओके, आणि त्यांच्या कामामध्ये जर आपण त्यांना डिस्टर्ब केला नाही तर त्या कधी तुम्हाला दंश करत नाही. पण तेच तुम्ही जर त्याच्यामध्ये हात घातला तर मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चावणार आहे किंवा दंश करणार आहे. तिचं नाव आहे स्टिंगलेस हनीबीज, म्हणजे डंकरहित मधमाशा. अतिशय छोटी मधमाशी असते, परंतु ती छोटी मधमाशी परागी होण्यासाठी अतिशय महत्वाचं आणि बहुमूल्य काम करते. जर तुम्हाला आंबा, काजू किंवा कांदा पीक उत्पादन, कांद्याचं बीजोत्पादन, किंवा तुमचं कलिंगड किंवा खरबूज किंवा टरबूज यासारखी, वाळक यासारखी छोटी पिकं जी असतात, या पिकांच्या याच्यासाठी ह्या अतिशय महत्वाच्या मधमाशा आहेत. त्याला डंकरहित मधमाशा, स्टिंगलेस बीज असं म्हटलं जातं याला. यांचं हे बॉक्स असते, छोटंसं बॉक्स असतं, फार मोठं बॉक्स नसतं यांचं. ह्या नेहमी अंधाऱ्या जागेत राहतात. अंधाऱ्या जागेत म्हणजे कुठं, साधारणपणे जंगलात जेव्हा आपण एखादं पाहतो त्यावेळेस एखादी भिंत असेल, त्या समजा भिंत आहे, त्या भिंतीला कुठेतरी छोटंसं होल राहिले, आतमध्ये जागा आहे, ते जाऊन ही घर करणं. तसं ही बॉक्समध्ये मी ते काढून बॉक्समध्ये त्यांना पॅक केलेले.
हे बघा, आता इथे जर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये हे जे खाली भरले हे ते मध केलेले त्यांचं मधही कमी मिळतं. मी सांगितले 200 ते 300 ग्रॅम प्रति बॉक्स प्रति वर्ष मध मिळतं, परंतु यांचे इथे हे मध भरले आणि इथे त्यांचे अंडी आहेत. ही अंडी ही राणी माशीने घातलेली अंडी, जिकडे पहा, इकडे पण जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल, हे राणी माशीने घातलेली अंडी आहेत आणि इथे हे मध तयार झालेले. आता याचं मध जर मी तुम्हाला काढून दाखवायचं म्हटलं याचं, तेही काढून दाखवता येईल मला थोडंसं मध, एक थेंबर. आता इथे मी एक याचं हे काढतो, डंकरहित मधमाशीने केलेलं मध आहे. अतिशय छोटस मध आहे, एक थेंबर एका याच्यामध्ये एक थेंब मध असतं. हे बघा, इथे हे मध आहे, हे थोडस मध, जास्त मध नसतं याला. आणि खाऊन दाखवतो मला, अतिशय चांगली टेस्ट आहे याची, अतिशय चांगली टेस्ट आहे. मुळात याचं मध जास्त, हे अतिशय थोडंच तयार होतं, परंतु अतिशय चांगल्या प्रकारची टेस्ट याला मिळते. साधारणपणे आपण 10 पेट्यांचं एक गणित मांडूया इथं. साधारणपणे एका पेस्टीची कॉस्ट साधारणपणे 5,000 रुपये असते अंदाजे. 5,000 गुणिले 10 जर केलं तर साधारणपणे एक 50,000 रुपये प्लस बाकीचे जे इतर सुविधा आहेत त्याचा एक 10,000 20,000 रुपये पकडूया. 70,000 रुपये साधारणपणे हे तुम्हाला ह्या व्यवसाय चालू करायला लागतात. आता याच्यापासून फायदे काय होतील हे आपण बघूया. साधारणपणे युरोपियन मधमाशी जर घेतली आपण तर युरोपियन मधमाशी साधारणपणे 25 किलो मध उत्पादन देते. मी 25 किलो सोडा म्हणतो, 20 किलो पकडूया आपण. 20 किलो मध उत्पादन जरी दिलं, साधारणपणे 500 रुपयांनी जरी तुम्ही ते विकलं तरी 5 दुने 10, म्हणजे बघा साधारणपणे नाही म्हटलं तरी एका पेटीपासून 20 किलो मध उत्पादन मिळालं. 10 पेट्यांपासून तुम्हाला 200 किलो मध उत्पादन मिळालं. 200 गुणिले 500 रुपयांनी जरी विकलं तरी साधारणपणे तुम्हाला एक 50,000 रुपयाच्या आसपास तुम्हाला मधाचा प्रॉफिट होऊ शकतो. त्याच्यानंतर ह्या पेट्या तुम्ही भाड्याने पण देऊ शकता. साधारणपणे 2,000 रुपये पेटीचं भाडं मिळतं. 2,000 पेटीचं भाडं गुणिले मी तर म्हणतो अगदी 4च महिने द्या तरी 8,000 रुपये होतात. 8,000 गुणिले 10 पेट्यांचं साधारणपणे 80,000 रुपये होतात. हे झालं याचं. ह्या पेट्यांचं तुम्ही डिवायडेशन करू शकता. साधारणपणे 5,000 रुपये एक पेटीप्रमाणे विकू शकता. 10 पेट्यांच्या समजा 8च पेट्या झाल्या तरी पण तुम्ही साधारणपणे 8 पेट्या ह्या 5,000 रुपये प्रमाणे विकल्या तरी 8×5 40,000 रुपये मिळू शकतात. आणि तुमचे स्वतःचं उत्पन्न शेतीतलं एक साधारणपणे 20,000 रुपयाचं उत्पन्न वाढलेलं आहे असं समजलं तरी पण तुम्हाला साधारणपणे त्याचे 20,000 रुपये मिळतात. साधारणपणे 1,70,000च्या आसपास तुम्हाला प्रॉफिट एका वर्षामध्ये ह्या मधमाशाच्या पेट्या देऊ शकतात. जर तुम्ही लक्ष दिलं तर, तुम्ही मधमाशांवर प्रेम केलं तर तुम्हाला त्या मधमाशा उत्पन्न देतील, नाहीतर त्या कुठल्याही प्रकारचं उत्पन्न देत नाहीत. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांची भाषा समजून घेतली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे भाषा समजून घेतली पाहिजे म्हणजे तुम्हाला त्यांचं जी दिनचर्या आहे ती नेहमी माहित पाहिजे. जरी तुमच्या अंगावर त्या मधमाशा बसल्या तरी तुम्हाला त्या दंश केला नाही पाहिजे, इथपर्यंत तुम्ही त्यांच्याशी तादात्म्य पावलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. मला जर शेतीमध्ये जर उत्पादनामध्ये काहीतरी प्रोग्रेस करायची असेल, समजा आज मी 10 बॉक्स दुधी भोपळा किंवा वांग्याचं उत्पादन घेतो, ते जर 70 बॉक्स 60-80 बॉक्सवर न्यायचं असेल तर मला मधमाशीशिवाय पर्याय नाही. कारण मी अनेक दिवसापासून बघतोय मधमाशी आमच्या पिकावर यायची कमी कमी होत चालली. कारण आणि सगळी झाडं तोडल्यामुळे मधाची जी पोळी आहे ते कुठे दिसत नाही. त्याच्यामुळे आता आपल्याला मधमाशी पालन प्रॉपर प्रत्येक शेतकऱ्यांनी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. म्हणून ह्या एकमेव उद्देशामुळे आणि त्यालाच जोडीला की मधाचं उत्पादन होऊन काहीतरी आर्थिक फायदा माझ्या कुटुंबाला व्हावा म्हणून मी त्या गोष्टी प्रेरित होऊन सरांच्याकडे आलो. प्रत्येक शेतकऱ्यांनी मधमाशी पालन हा जोडधंदा आता करावाच लागणार आहे. कारण जर आपण युरोपीय देशांचा अभ्यास केला तर लक्षात असेल तिथे स्वित्झर्लंड मध्ये जा, नेदरलँड मध्ये जा किंवा अजून डेन्मार्क मध्ये जा, अजून किंवा फिनलँड मध्ये जा, तिथे मधमाशी पालन हा प्रत्येक घराच्या पाठीमागच्या बाजूला जर बघितलं आपण तर काही पेट्या ठेवलेल्या असतात, ज्या पेट्यामधून त्यांना मध पण मिळतो आणि परागीभवन पण होतं. म्हणजे शेतकऱ्याकडे आज मितीला परागीभवन करण्यासाठी मधमाशांची फार नितांत गरज आहे असं मी सांगू इच्छितो. याच्यामध्ये जर तुम्ही परागीभवनसाठी मधमाशा पाळत असाल तर तुम्हाला 2-3 गोष्टी मिळतील. पहिली गोष्ट मिळेल ती म्हणजे परागीभवन होऊन तुमचं मधाचं उत्पन्न वाढेल, पिकांचं उत्पन्न वाढेल. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये मध मिळतो, त्याच्यानंतर मेण मिळतं, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामधून अजून प्रोपोलिस काढू शकता. हे झाले मेन प्रॉडक्ट. त्याच्यानंतर तुम्ही रॉयल जेली आणि त्याचं विष हे अतिशय कमर्शियलाइज किंवा एकदम सॉफिस्टिकेटेड प्रॉडक्ट म्हणून आपण त्यांना ते असतात. मला असंच नवीन काहीतरी करायची इच्छा होती, म्हणजे साईड बिझनेस असा. मग त्यामुळे मी युट्यूब वगैरे ते शोध घेत होतो की काय साईड बिझनेस करावा काय नाही. तसेच माझ्या रिलेटिव्ह करून कळालं की मधुमक्षिका पालन ही बेस्ट आहे.
आणि त्याचा फायदा शेतीसाठी पण होतोय आणि स्वतःसाठी पण होतोय आणि त्याचे खूप फायदे आहेत चांगले चांगले. मध विक्रीसाठी मार्केट हे स्वतः शोधलं तर खूप चांगली त्याच्यात फायदा होऊ शकतात. नंबर 1, शहरामध्ये मध खायचं प्रमाण खूप वाढू लागलेले दिवसेंदिवस. लोक आज तिला हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. कोरोनाने आपल्याला शिकवलंय की येस, हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट दॅन युअर मनी, आणि म्हणून आपण मध खातो. मध खाल्ल्यानंतर आपल्याला खूप फायदा होत असतो मित्रांनो, खूप चांगला फायदा होत असतो आणि त्याच्यापासून आपल्याला खूप चांगली त्याचे फायदेशीर घटक घडू शकतात. आणि मध विक्री ही सुद्धा आज तिला फार काही कटकटीच राहिली नाही. मला जाणवलेलं असं आहे की मध कुठेही विकलं जातं. आज कोणत्याही ठिकाणी जा तुम्ही, मध विक्री करा, मधाला कुणी नाही म्हणत नाही. मी मुंबईवरून आलोय. कोकणामध्ये माझं घर आहे आणि कोकणामध्ये माझी शेती आहे. तर मुंबईला काम करता करता आता मुंबईची परिस्थिती एवढी बेकार झाली आहे की पर्यावरण वगैरे सगळ्यामुळे. तर माझा असा विचार होता की रिटायरमेंट झाल्यानंतर किंवा या 2-4 वर्षानंतर गावामध्ये असं काहीतरी करावं की ज्याच्यामुळे आपण रिटायरमेंट झाल्यानंतर आपलं जीवन सुखी करू शकू. म्हणून मी त्या प्रयत्नामध्ये होतो. त्या प्रयत्नाने मला शेती गावाला करायचीच होती. त्या शेती करता करता मला असं आढळून आलं, म्हणजे ते शोधता की शेतीसाठी पूरक म्हणून मधमाशी पालनाचा व्यवसाय हा खूप आवश्यक आहे की ज्याच्यामुळे शेतीमध्ये वाढ होऊ शकते आणि पर्यावरणासाठी पण मधुमक्खीचा खूप उपयोग होतो. म्हणून मी त्याच्या मधुमक्खी पालनाच्या शोधामध्ये होतो की कुठे ट्रेनिंग मिळेल. कारण विदाउट ट्रेनिंग शिवाय घेणं म्हणजे रिस्कीच काम असतं की त्याच्यामुळे जर माहिती अर्धवट असली की त्याचा उपयोग नाही. तिथे येऊन आम्ही 5 दिवसाची ट्रेनिंग घेतली. त्याच्यामध्ये आम्हाला सरांनी मधुमक्षीचे उपयोग, मधुमक्षी पालन का करावं इथपासून रोग त्याच्यावर कोणते होतात, त्याचा आजार किंवा मधुमक्षी पालन हाताळायचं कसं मधुमक्खीचे वगैरे सगळे प्रॅक्टिकल आणि थिअरी दोन्ही पण माहिती इथे दिल्या. त्याच्यानंतर आम्ही आता ते ट्रेनिंग घेऊन आता आम्ही आमचा कोर्स पुढे त्याच्या आयुष्यामध्ये उपयोग करण्यासाठी जाणार आहे. मी लवकरच जाणार आहे गावामध्ये आणि तिथे मी याचा उपयोग करून घेणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या अजून मनामध्ये होतं की माझी मुलगी आहे ती इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करते. मला त्यासाठी पण माझं असं हे होतं की इम्पोर्ट एक्सपोर्ट करावं, म्हणून त्यासाठी मी त्याच्या ट्रेनिंग मध्ये होतो. हे बघा, 2016 साली आपल्याकडे भारत सरकारने एक मिशन काढलं आणि त्याचं नाव होतं स्वीट रिव्होल्यूशन. स्वीट रिव्होल्यूशन हे मधुर क्रांती ह्या नावाने आलं. याच्यामध्ये मध उत्पादन, मधमाशी उत्पादन या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्याच्यामुळे खूप फायदा झालेला आहे. तर मी असं म्हणेल, या मधुर क्रांतीचा नक्कीच आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे प्रसार व्हावा, जेणेकरून काय होईल, मध उत्पादन वाढेल, मुलांना संधी मिळेल, जी तरुण वर्ग आहे या तरुण वर्गाला संधी मिळेल आणि तरुण वर्ग याच्यामध्ये जर पडला तर नक्कीच त्याचा फायदा होईल. त्यासाठी ट्रेनिंग घ्यायची गरज आहे असं म्हणेल मी. ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंगसाठी पुण्यामध्ये एक संस्था आहे CBRTI, सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे. याचा मी मास्टर ट्रेनर म्हणून संपूर्ण भारतासाठी काम करतोय. मी खूप ठिकाणी गेलेलो आहे आतापर्यंत, खूप ठिकाणी मार्गदर्शन आणि त्यांची ट्रेनिंग घेतलेली आहे. आणि ट्रेनिंग घ्यावं आणि मधमाशी पालन चालू करावं. मधमाशी पालन तुम्ही छोट्या व्यवसायापासून चालू करा, तो छोट्या व्यवसायाच पुढे जाऊन मोठा व्यवसाय होत असतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये या, मधमाशी पालन करा आणि त्याचा फायदा घ्या. तर हे होते प्राध्यापक हेमंत कुमार डुमरे. सरांनी मधमाशी पालनाविषयी आपल्याला सविस्तर अशी माहिती दिली. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की सरांशी संपर्क करा. सरांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत मधमाशांच्या पेट्या शेतात कधी आणायच्या, त्याची निगा कशी राखायची, त्याचबरोबर खरा मध आणि खोटा मध हा कसा ओळखायचा. तत्पूर्वी तुम्ही कृषी विज्ञान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील एपिसोडमध्ये.